तुमचं नाव काय? मोना तात्याराव क्षीरसागर. पत्ता आपला टाकळी कुंभकर्ण. बर बर बर. जर कोणाला बाज विणायची ते विणून देता का तुम्ही? हा? कोणाला बाज विणायची असल्या विणून देतात का? असली सोपी जवळ तर ती. जवळ. राम राम शेतकरी मित्रांनो, कसे आहेत सर्वजण? मजेत आहेत ना? तर मजेत राहायलाच पाहिजे. तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो किसान बंधू ऑर्गॅनिक फार्ममध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आलो आहे मी शेतामध्ये आणि इथे बघताय हे आपलं रेशीमचं शेड आहे. तर आपलं रेशीम बॅचचं जे आहे नियोजन चालूच आहे. लवकरच आपल्या बॅचला सुरुवात होणार आहे. तर आज आपल्या शेडमध्ये जे लागणार होत्या बाज, तर बाज विणणार जे आपले टाकळी कुंभकर्णाचे इथले एक जुने मामा आहेत, ते चांगल्या प्रकारे विणतात. तर त्यांना आज आपण शेतामध्ये घेऊन आलेलो आहोत. तर इथे त्यांनी बाज विणण्याचं काम चालू आहे. जे जुनं ते सोनं असतं मित्रांनो. तर हे बाज याच्यासाठी जेव्हा आपण कोश जमा करतो तर ते डायरेक्ट जमिनीवर ठेवल्यानंतर त्याला मुंग्या लागतात. तर आपण अशा प्रकारे बाजावर जे आहे कोश ठेवणार आहेत. त्यानंतर ही बाज आपल्याला इथे वापरण्यासाठी पण कामाला येणार आहे, शेतामध्ये झोपण्यासाठी याच्यासाठी. तर इथे बघा, हे बघा प्रॉपर विणत आहोत आपण. तर हे मामा जे आहेत, तर आपला परिचय देताल. मामा तुमचं नाव काय? मोना तात्याराव क्षीरसागर. क्षीरसागर. बापाचं नाव केरबा आहे. बर 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 बर. पत्ता आपला टाकळी कुंभकर्ण. बर बर बर. जर कोणाला बाज विणायची ते विणून देता का तुम्ही? हा? कोणाला बाज विणायची असल्या विणून देतात का? असली सोपी जवळ तर ती. जवळ जवळ परभणीतलं जर कोणी नेणं आणणं करणार असलं तर देता का तुम्ही? जाता का? आल्या जाईल. बर 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 आणणं ते. बर बर. जवळचे जे आहेत मामा कामं घेताल, कारण वय झालेलं आहे. मामा किती वर्ष झालं बाज विणता तुम्ही? मला वय बरेच वर्ष झाली. हेच झालं. बर बर बर. तरी 50-60 वर्ष झाले? हा? तरी 50-60 वर्षापासून का उभरा? 50-60 वर्ष झाली. 50 ते 60 वर्ष आधीपासून येत असताल. पण बघा मामा, तुमचं वय किती आहे सध्या रनिंग? वय आपलं 60 असं म्हणजे रजाकारीच्या आधी. हा, म्हणजे 70-75 जवळजवळ असताल मामा. रजाकारी त्यांना माहिती आहे पूर्ण. आणि मामा खूप चांगल्या प्रकारे बाज विणतात असं मला गावातून कळालं. त्यामुळं मामाला मी स्वतः गाडीवर गेलो, कारण येण्या जाण्याचं डिस्टन्स थोडं दूर आहे. गाडीवर घेऊन आलो आणि सकाळी एक 8 वाजल्यापासून हे बाज विणताय. दिवसभरामध्ये एकच बाज विणतात मामा, आणि ते बी चांगल्या क्वालिटीची. आता ही पूर्ण बाज विणल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ पण टाकेल. तर मित्रांनो, जे आहे बाजावर झोपण्याचे खूप सारे फायदे आहेत. ते म्हणजे काय, तुम्हाला पाठीचा वगैरे कमरेचा वगैरे त्रास होत नाही. नॉर्मली कॉटवर झोपल्यानंतर ते सकाळी उठल्यानंतर बघा पाठ दुखायला लागते, पण ही बाज जी आहे ही चांगली असते झोपण्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, इथे बघा जे आहे फायनली आपली बाज जी आहे विणून झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे एवढी छान विणली आहे की असं सेंटरमध्ये तुम्ही जर बघितलं तर असं एक फुलाचं डिझाईन झालेलं आहे. आणि हे पायता आहे आणि एकदम म्हणजे असं एकदम कडक जे आहे बाज विणलेली आहे. तर हे बाजेची साईज बघा, याची रुंदी 4 फूट आहे आणि लांबी जी आहे 6 फूट आहे. तर अशी बाज विणलेली आहे. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा बाज कशी विणली आहे. तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान. थँक्यू.